Thank you.
दुःख
सांगते गणाला दुःख हे वाटे
तुमची भट्टी आहे ना, मला समजलंय. आज तुम्ही त्याला लुडकावला असाल पार आतमध्ये. तुमची आज भट्टी आहे,
किती धंदे करतो बुवा माहितीये तुम्हाला. सरपंच आहे तो वेगळा, कोंबडीचा धंदा याचा वेगळा, हा धंदा वेगळा ना. आता 4 महिने झाले का 4 महिने दाढी मिशा काढून तो धंदा करेल वेगळा. गोष्ट तुझ्या माझ्या प्रेमाची, माझ्या प्रेमाची, माझ्या महाधंदा बुवाचा वेगळा, बरोबर. धंदेवाला बुवा वेगळा. तर बघा गौर आता कसं आहे ना, ट्रेंड सुरू आहे बघा. आवाज शार्प जाऊ दे नको. बेस सगळा बेस आहे. बेस आहे का नाही हो सगळा. आता बघा कसा विषय आहे, गवळण बुवाचा विषय आहे. तर आता गवळण म्हणजे प्रत्येकाला वाटतं शक्तीवाली काय बाई बोलली, बरोबर ना. म्हणजे शक्तीवाली बोलला का तुरेवाला येऊन मग नंतर खदलवणार ना त्याच्यावर परत आली. मग शक्तीवाला काय बोलायला पाहिजे, गोट्या सोट्यानं तुझा दांडू. कसं आहे बघा, गवळण म्हणजे मर्मावर बोट, मर्मावर बोट. समोरचा किती बरोबर ना, त्याच्यात असली ना माझ्या आया बहिणी उठून जाणार ना, इथे बसलेल्या लोकांना राग येणार. पण गवळण झोमणार. कशी झोमणार ती बघा. अरे कितीदा सांगितलं तरी याला काही कळत नाही, आणि वाईट वृत्तीशिवाय याचे मन काही वळत नाही. अरे बांधून जर ठेवला याला तर हा काही पळत नाही, आणि काना खरं खरं बोलल्याशिवाय आज काही तुला दहीनं दूध मिळत नाही. खरं बोलायला शिक काना. आणि म्हणून ही गवळण राधा काय गवळण गात आहे. आज बुवा पिया नाही बरोबर. 100 का 1000 का 1 लाख 1% देऊन सांगणार बुवा पितो. ते आता तुम्हालाच माहिती, तुम्ही सांगून दिलं होतं त्याला. पोटल्या का तुमच्या पोटल्या काय म्हणता होत्या. तर पण बुवा पितो का नाही, पितो का नाही हो, पितो का नाही. मग आता नुसता दारू माणूस पितो, दही दूध पण पितोच ना. बघा गवळण दही दूध पण पितो का नाही. मग धक्का होता या काळीज, अहो वेळ झाली आईची आई, सोडा की हात नजर इकडे ताईची. बरोबर. बुवा प्रत्येक वेळी प्रत्येक बारीत बुवाचा एक डायलॉग काय माहिती काय म्हणतो, मी चढ पातळ ना, हा केवढा पातळ. मला म्हणजे तर तुला काय या कातलावर झोपायचं आहे काय. बरोबर का नाही. तुला काय या कातलावर झोपायचं आहे का. तुला कशाला या कातलाचा प्रॉब्लेम काय असायला पाहिजे तुला. तू चढ पातळ आहेस तर तुझा कातल पण होऊ दे ना लवकर. का नुसता तुला पातळ ना पातळ आहे, सगळाच पातळ होईल तुझा. मग पातळच राहिलास तर जरा घट होऊ तू पण. म्हणून म्हणतो दही दे मला आणि दूध दे मला. गवळण बघा कशी लिहिल्या, माझं स्वतःच लिखाण असतं. म्हणतो दही दे मला आणि दूध दे मला, मागतो सारच काही स्वतःहून. कोण सांगते, राधा सांगते यशोदे माईला की यशोदे माई तुझा हा कान्हा जो आहे तो सगळं काही स्वतःहून मागतो, पण त्याने आधीच काय केलेलं आहे, मागतो सारं काही हा स्वतःहून. पिऊन पिऊन झालाय टून. बघा पोटल्या मोठल्या, पण पोटल्या मोठल्याचा विषय नाही, दया दुधाचा विषय. हा पिऊन पिऊन झालाय टून. किशोर बुवा पिऊन. आता किशोर जरी म्हटलं, हा किशोर पिऊन पिऊन तरी हा किशोर नाही, कोण नंद किशोर. बरोबर. काय पिऊन, दही दूध पिऊन पिऊन टून झालं याचं पोट, असा विषय. हा पिऊन पिऊन झालाय टून, किशोर पिऊन पिऊन झालाय टून. सांगते गवळ्या घरची सून, पिऊन पिऊन झालाय टून. सांगते गवळ्या घरची सून. पिऊन
पाटलाची टोपी घालून कसा एंट्री मारल बघा, आणि मग नंतर ती टोपी काढून ना त्याच्या जिभे घालून सगळं आपल्याला माहिती आहे. आज या माझ्या कार्यक्रमाला राजा पवार यांची, शाहीर राजा पवार यांची उपस्थिती आहे. परंतु या ठिकाणी कार्यक्रम असल्यामुळे सर्वांना सांगणं गरजेचं आहे की विराट राजाच्या नगरीत विराटेश्वर नावाचे शिवमंदिर आहे. तेथे एक वृक्ष आहे. त्या वृक्षाचं नाव काय, त्याचं महत्त्व काय आणि त्या मंदिराची उंची किती, असा माझा साधा सोपा आणि सरळ प्रश्न बुवांना आहे. बुवा जमला तर विषयाला हात घाला, अन्यथा विषय नाही फोडला तरी सुद्धा चालेल. तर आता बघा, गवळण जी आहे ती कुठलाही अश्लील शब्द न वापरता मीही गायली, पण लोकांना मजा येईल आणि बुवाचा वीक पॉइंट काय हो मला माहिती आहे. बुवाला ती झोंबली असणार 100% आणि त्याशिवाय सामन्याला तरी मजा नाही. मी बोललेलं त्याला जर लागलंच नाही तर तो दुसऱ्या बारीत येऊन खदलवील काय मला सांगा. आणि त्याने पहिल्या बारीत येऊन नाही मला लागण्यासारखं बोलला तर मी दुसरी बारी खदलवील काय, नाही ना. मग ते त्याच्या मर्मावर बोट ठेवणं गरजेचं असतं. आता काही महिला शाहीर आहेत स्वतःचा मोठेपणा गाजवणाऱ्या, त्यांना असं वाटतं आम्ही म्हणजे आता एकदम पवित्र रिश्ता सारखं गातो, तर तसं काही नाहीये. सगळ्या करून भागल्यात आणि आता देवपूजेला लागले. सगळ्या करून भागल्यात आणि देवपूजेला लागलेत आमच्या सकट. आणि काय हे दिवस आले तर जो वाईट शक्ती तुला लेडीज आणि जेंट्सचा होत होता, अगदी कमरेखालचे जे विनोद होत होते, कमरेखालची जी गाणी होत होती, त्याच्यामुळे हा जो शक्ती तुला तो लयाला जात होता आणि ह्याला पूर्णपणे दोष बाईला मिळत होता. पुरुष बोलायचा त्याला नाही मिळाला, बाईला मिळाला, म्हणून हे असं होतं. पण आता हल्ली काही बाई आम्ही कोणाकडे कार्यक्रम मागायला जात नाही आणि म्हणून शेवटचं जे गीत आहे, पद आहे आणि या आपल्या परिवाराचं म्हणणं आहे की मोहन शेठ यांच्यावरून श्रद्धांजली गीत हे म्हणजे सामना हा झालाच पाहिजे. आता तुम्ही घाबरू नका, मी असं म्हटलं म्हणजे मी दुसऱ्या बारीत येऊन काहीच बोलणार नाही असा विषय नाही. वेळ पडली तर सगळं सोडून कपाळाला बांधायची पण आपल्याकडे गमक आहे. फक्त भुवन बोलू दे, भुवन फक्त बोलू दे, तोंड घाण करू दे, मग आपण पण हायच दुसरी बारी बोलायला बुवाला. अरे सामना म्हणजे सामना झालाच पाहिजे. आणि शाहिरांनी एकमेकावर शब्दाचा घाव हा केलाच पाहिजे. अरे आजवालो बेगाव सारा गजबजलाच पाहिजे. आणि किशोर सणाच आणि तेजल पवार यांचा मुकाबला हसून झालाच पाहिजे. शेजारील बाई तुमचा टीव्ही माझ्या पोरानं पाहू द्या, मग बाबूलाच म्हणजे मोठ्या बुवा काय करतो माहितीये का, जे मी गाणं गाते ना, शास्त्र गाते ते राहतं बाजूला, जी मी ही चाल लावते, आता मी म्हटलं ना गोट्या आवाज, तो इथे येऊन गोट्याच नाचवेल बघा. मग हा
बुवाचा लगीन झालाय काय? सांगा जरा, घाम येतोय जरा. बुवाचा लगीन झालाय? मग लगीन कधी वाचाल बुवाचा? आमचा झाला लगीन. आम्ही एवढं बुवापेक्षा लहान. बुवा म्हणतो तुझं लग्न झालं म्हणजे तू म्हातारी झालीस. ओ माय गॉड, I'm not म्हातारी बुवा. You are म्हातारा. Okay? You are getting old and old and old and old. बुवा सरपंच आहे. बुवाला चांगली इंग्लिश येते. 15वी झाले बुवाचं ग्रॅज्युएशन या भीक मागायचं. आई शपथ, मी शॉक झाले याचं ग्रॅज्युएशन आहे हे ऐकून. त्याच्यामुळे याला इंग्लिश चांगलं येतं म्हणून इंग्लिश बोलते. शपथ या जिप्रेचं जाऊ द्या, परत शब्द नाही. जिप्रेचं झालंय ग्रॅज्युएशन म्हणून इंग्लिश बोलते मी. म्हणजे माझ्या समोर पण कसा टफ फाईट इंग्लिश बोलणार पाहिजे. बुवा इंग्लिश मधून काहीतरी 2-4 वाक्य होऊ देता. आता लिहू ना पुस पुस पुस. मग बुवाचं लग्न नाही झालंय, पण मी बुवाच्या लग्नावरून नाही बोलणार आहे. मी रावणावरून विषय बोलणार आहे. रावणाने जे एका बाईचं स्वप्न बघितलं ते कधी पूर्ण झालं का हो सीता मातेचं? सीता माता त्याला भेटली नाही भेटली. मग शेवटी काय झाली? त्याच्या लंगीची खाक झाली का नाही? मन बघत बस तू लग्नाचं स्वप्न, पण होणार नाही रगड्या तुझ्यान. अरे बघत बस तू लग्नाचं स्वप्न, पण होणार नाही हे गड्या तुझ्यान. मग मिळणार नाही तुला बाई. कधीच नाही. बाया भेटलेल्या तुम्हाला नीट ठेवता येत नाही. मग नंतर आता राहिलो शोधत शोधत बाया. मला म्हणतात ए बहिणी तुझ्या भावासाठी बायको हे काय एक बाई बघून दे ना, तुझ्या भावासाठी एक पोरगी बघून दे ना. अरे जेव्हा भेटत होत्या तेव्हा आता मारल्यास पोरींना ना. आता कोण तुझ्याकडे ढुंकून बघणार आहे? गळलेला पान नेलं. मग मिळणार नाही तुला बाई. आता मी काय म्हटलं? गळलेला पान ना. तो येऊन काय बोलणार? पिकल्या पानाचा बेट किंवा हिरवा. तुझा हिरवा पण नाही, तुझा साप लाल पण नाही. आता मग मिळणार नाही तुला बाई. का करतोस र घाई, का करतोस र घाई, तुझ्यानं पुआ होणार नाही काही. का करतोस र घाई, पुआ होणार नाही काही.
श्रद्धांजली गीत गाऊन या कार्यक्रमाची अर्थात माझ्या प्रथम फेरीशी सांगता करणार आहे. बघा, या आठवणी एवढ्या बेकार असतात की आपल्या अर्थात काळे अगदी कशी करा, कोणतंही बंधन तुमच्यावरती नाही आहे, स्वैरपणाने बारी करा. तुम्ही जे काही बोलाल त्या प्रत्येक तुमच्या शब्दाला उत्तर माझ्या दुसऱ्या फेरीत नक्कीच आणेल. बोलणार होता काहीतरी, म्हणून आपण वाट बघायची. बुवा काय म्हणतात
किशोर सणस यांना पहिल्या फेरीसाठी शुभेच्छा देऊन मी माझी प्रथम फेरी संपली हे जाहीर करते.